खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय. या ट्रॅफिक मार्चमध्ये मनापासून स्वागत करतो. खरं तर अशा ट्रॅफिकच्या विरोधात मोर्चा काढणारा मला वाटतं ठाणे शहर पहिला असेल. त्या शहरामध्ये मागच्या 11 वर्षापासून विविध मंत्री आहेत. म्हणजे मुख्यमंत्री पद होतं 2.5 वर्ष, मागील 1 वर्ष उपमुख्यमंत्री पद आहे, त्याच्या आधी विकास खातं परंतु आम्हाला ट्रॅफिकमधून पुस्तकं मिळत नाही. आज वसईवरून जर आम्हाला ठाण्यात जायचं असेल तर 3.5-4 तास लागतात. आम्हाला नाशिकवरून ठाण्याला यायचं असेल तर 6-6.5 तास लागतात. शिळफाट्यावरून जर ठाण्यात यायचं असेल तर 2.5 ते 3 तास लागतात. आम्ही ठाण्यात कुठूनही यायचं ठरवलं तर किमान 3 ते 3.5 तास वेळ आम्हाला लागतो. आणि याचं खरोखर सगळं श्रेय जर आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना दिलं पाहिजे. कारण त्याने मागच्या 11 वर्षात ठाणेकरांना गृहीत धरलं. आम्हाला कधीही विचारलं नाही की तुम्हाला काय हवंय, कशा प्रकारे या ठाण्याच्या ट्रॅफिकवर पाण्याचा प्रश्न, अनेक प्रश्नाच्या ठाण्यात त्याच्यावर काय करावं म्हणून ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आमची कधीच विचारणा केली. नेहमी आम्हाला गृहीत धरलं. नेहमी आता मागच्या महिन्यामध्ये 4 GR काढले. पहिला GR काढला. पहिल्या GR मध्ये असं सांगितलं की आता 31 डिसेंबर पर्यंत ठाण्यात कुठल्याही प्रकारची जड वाहनं येणार नाही. आम्ही सगळे आनंदी झालो. टीव्ही चॅनलनी बातम्या चालवल्या, यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये हेवी गाड्या होत्या. पुन्हा लोक अडकायला लागले. पुन्हा लोकांनी आंदोलनं सुरू केली. मनसेने आंदोलन सुरू केलं. मग अचानक उपमुख्यमंत्र्यांना वाटलं नाही आता मला याच्यात लक्ष द्यायला पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी आणखी एक GR काढला आणि तो GR असा होता की फक्त 12 ते 6 या दरम्यान ठाण्यात गाड्या येतील, नाहीतर ठाण्यामध्ये गाड्या येणार नाही. त्याचा प्रॉब्लेम असा झाला की परवाच्या दिवशी वसईपर्यंत ट्रॅफिक झाली, पुढे शहापूरपर्यंत ट्रॅफिक झाली, भिवंडी आपल्या वाशी ट्रॅफिकमध्ये बुडालं. आणि या सगळ्यात एक दुर्दैवी घटना झाली की एका 2 वर्षाच्या मुलीचा 3 तास अँब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अटकली आणि त्या मुलीचा मृत्यू झाला. आता याला जबाबदार कोण? जर तुम्ही रोज वेगवेगळे नवीन GR काढताय, कोणी एक येतो सांगतो आता हा GR, तुझा दुसरा कोण येतो तो सांगतो आज हा GR. अरे या सगळ्या GR काढताना तुम्ही विचार करता का ठाण्याची भौगोलिक परिस्थिती काय, कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे? हे GR काढण्यापेक्षा त्या टेंडरमध्ये पैसे खाल्ले नसतात ना तर आज आम्हाला चांगले रस्ते मिळाले असते. त्या घोडबंदरला गेलात सुरुवातीला असं होतं किमान सर्व्हिस रोडनी अँब्युलन्स बाहेर काढायची, एखादी गाडी बाहेर काढायची. आज त्या सर्व्हिस रोडच काढून टाकली आणि त्या सर्व्हिस रोड काढल्यामुळे एकावर एक ट्रक, दुसरा ट्रक, तिसरा ट्रक, चौथा ट्रक अशा लाईन लागल्या. तो ट्रकवालाही विचार करत नाही की मागची छोटी गाडी कशी पुढे जाणार, अँब्युलन्स कशी पुढे जाणार, याच्या बाबतीत कोणी ना पोलीसवाला विचार करतात. न त्यांना कुठला दंड, न त्यांना कुठला नियम. आणि परवा ठाण्यामध्ये आमच्या DCने मी एक व्हिडिओ केला आणि तो टाकला की आम्हाला ठाण्याला शिस्त लावायचं म्हणून झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केला तर तुम्हाला दंड लागेल. तुम्ही टिबलशीत असाल तर तुम्हाला दंड लागेल. तुम्ही नो एंट्रीमध्ये गेलात तर तुम्हाला दंड लागेल. मान्य, आम्ही दंड भरायला तयार आहोत, आम्ही शिस्त लावून घ्यायला तयार आहोत. शिस्त फक्त आम्हालाच का, सरकारला का नाही शिस्त? सरकारला शिस्त हवी ना. आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत, आम्हाला ट्रॅफिक मुक्त रस्ते दिले पाहिजेत, आम्हाला चांगल्या व्यवस्था दिल्या पाहिजेत. अहो इथे 2-4 बोट आहेत. एका महिलेला 7.5 लाख रुपये रिक्षाचा दंड, एकाला 3 लाख रुपये रिक्षाचा दंड. त्यांना माहिती पण नसणार की आम्हाला एवढा दंड पडला. म्हणजे आम्हाला दंड आणि ते रस्त्यात सगळे रस्ते अडवून नियम आहे की उजवीकडनं छोट्या गाड्यांनी चालावे, डावीकडनं मोठ्या गाड्यांनी चालावे, सगळे सिस्टीमचे तिथे बोजमारे उडाले. त्यांना कुठल्याच नियम नाही. आम्हाला नियमावर नियम याच्या पुढे आम्ही दंड भरणार. तो रस्ते मोकळे करून द्या, ट्रक मुक्त ठेवणे करून द्या, मगच आमच्याकडनं दंड करा. याच्या पुढे कोणालाही दंड भरण्यासाठी जर अडवलं तर त्यांनी मला कॉल करा, मी तुमच्यासोबत तिथे उभा असेल. आज पहिला दिवस आहे, ठाणेकर एकत्र येण्याचा आज पहिला दिवस आहे.
जर हे थांबलं नाही ना तर मी पुन्हा सांगतो, ठाणेकरांना कुठला पक्ष लागणार नाही. ठाणेकर स्वतः रस्त्यात उतरेल आणि ठाण्यात रस्त्यावर उतरल्याच्या नंतर जर नेपाळसारखी परिस्थिती ठाण्यात झाली ना तर वाद घालायची गरज नाही. ते काढून घेतात. मग टेंडर घेणारा मरो, काम हो ना हो यानं काही फरक पडत नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या ठाण्याची आधी वाट लागलेली आहे. ठाण्याची जर आपल्याला ही लागलेली वाट ही थांबवायची असेल, जर ट्रॅफिक मुक्त ठाणे जर आपल्याला उभं करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना सतत एकत्र यावं लागेल. एका मोर्चाने काय होणार नाही. तुम्ही आज मोर्चाला आलात आणि उद्या ट्रॅफिक समस्येचा आपण मोकळे होणार आहोत अशी कुठलीही गोष्ट होणार नाही. त्यामुळे माझी सर्व ठाणेकरांना विनंती आहे की तुम्ही सगळे आज जसे एकत्र आलात तशाच डबल संख्येने, ट्रिपल संख्येने, 4 पटीने ठाणेकर रस्त्यावर यावं लागेल. त्याशिवाय आपला पाण्याचा धरणही होणार नाही, ठाणे भ्रष्टाचार मुक्तही होणार नाही आणि आपण ट्रॅफिक बंदोबस्त मोकळे होणार नाही. मोर्चा काढताना मला अनेक लोक म्हणाले, अरे अविनाश तू मोर्चा काढतोय ट्रॅफिकच्या विरोधात आणि ट्रॅफिक होऊन देऊ नको. मी म्हटलं नक्की, मी तो प्रयत्न मी नक्की करेन, पण जोपर्यंत मी मोर्चा काढणार नाही तोपर्यंत लोकांना कळणार कसं की ट्रॅफिकच्या विरोधात कुणीतरी आवाज उठवतो. आज थोडीशी ट्रॅफिक होईल पण उद्या हीच लोक गाड्या बंद करून आमच्या मोर्चाला येतील. ट्रॅफिक घडवण्याची गरज लागणार नाही. आज मी ठाण्याच्या प्रशासनाला सांगतो, आजचा मोर्चा महाराष्ट्र सैनिकांनी काढला. तुम्ही जर आमचं ऐकलं नाही ना तर याच्या पुढच्या मोर्चाला सन्माननीय राष्ट्रपती घेऊन आणि ज्या दिवशी साहेब येतील त्या दिवशी मला असं वाटतंय की तुमची भूमिका बळी होऊन जाईल. त्यामुळे आता जे आमच्यापर्यंत आहे तर आमच्यापर्यंतच राहू द्या. साहेबांना या ठाण्याच्या ट्रॅफिकच्या भानगडीत पडून यायची वेळ आणून घेऊ नका. ठाणे ट्रॅफिक मुक्त करा, नियोजन करा, वेळ घ्या. मला माहिती आहे की उद्या सकाळी ट्रॅफिक मधनं मोकळे होणार नाही. टेंडरमध्ये पैसे खाणं बंद करा. कारण तुम्ही टेंडरमधनं पैसे घेता, त्या पैशातनं निवडून येता, काम करणारी माणसं स्टेजवर भाषणामध्ये उभी राहतात.